किती राहिलं ग? चालेल आवरणं. अगं पाहुण्याची वेळ झाली ना. जर हात उचल ना पटापटा पटापटा. हात चालूच पहा आवरणं. काही ना काही मदत काम निघतं. एकाच झालं. तुम्ही सांगा आता सुमनबाई, आता एकटी तरी काय करू बरं मी? एका हाताने तरी काय करू तुम्ही सांगा. हा माहिती पण आहे. अहो मला आता बाहेर दगड बुडा भेटला होता बाहेर. तर वाट पोरायला म्हणे पाहुण्याची. फोन आलता बाहेर आपल्या गल्लीत येऊन उभं राहिले ते. तर 10 मिनिटात येऊ राहिले म्हणे पाहुणे. अरे बापरे, 10 मिनिटात? पटपट आवडते काय मी. चहा पोहे करावं लागेल ना. पोहे घे चाळून ठेवले मी, आता भिजवून ठेवते. हो पटपट कर सापटपट स्वतःखाली कॉट खाली पुस. हो आवडते मी. आवडते पटपट. ते धूळ गिळ पोहून पाहुणे रावळे म्हणून काय लोक आहे बाबा. हे रेशन जरा खराब होती ना. हो ना, मी तेच म्हणते आवड पटपट. किचन मध्ये पाहते काही करायचं होतं. काय करू सांग बरं? मिरची कापून ठेवू का? कांदा बिंदा हा पहा ना. कांदा पण बारीक कापा. मस्त बारीक कापा. कापसा मोठं. ते कसं पाहुणे येणार जरा बरं नाही वाटत ना. आपलं घरी खायचं चालतं कसं बी. पाहुण्याला जरा बारीक कांदा असं खोबरं किसावं लागेल पहा त्या पोह्यावरून टाकायला. बरं करते मी. वाव, पाहुणे बघायला येत आहे का? प्रीतीला पाहुणे बघायला येणार आहे. हा आपल्या प्रीतीला पाहुणे बघायला येणार आहे. हा तुला माहित नाही का? सगळं सांगितलं नाही तुला? मला तर काहीच माहित नाही. मी आता तुमच्या गप्पा ऐकल्या यांच्या दोघींच्या, म्हणून मला कळालं. ही कोण सांगणारी? हिला का सांगू मी सांगतो तुला. ते पाहुणे येणार आहे ना. पोरगं नाही येणार आहे. हो फॉरेनला राहिले, नोकरी करेल फॉरेनला. हो लय मोठ्या कंपनीत होता नवरदेव. आणि घरी ना नवरदेवच्या घरी पण लय प्रॉपर्टी आहे. पैसा आदला. शेती पोती घर बीर मस्त आहे. सगळं मस्त आहे. अरे वा छान. तर मग ताई असं को ताई, काही मदत करू का मी तुम्हाला? काही काम करू का? बाई तुझ्या पाया पडून सांगते तुला, कृपा कर. एक काम कर मग. एकच काम कर मग तू. सांगा ना सकोताई, काय काम करू मी सांगा? तू ना एकच काम कर. तू त्या पाहुण्या पुढं येऊ नको. पाहुण्याला कळलं पाहिजे नाही. अशी पराई बाई आमच्या घरात राहते. पोरीच्या बापासोबत राहते. दुसरी एक बाई आणून ठेवलेली आहे पोरीच्या बापाला. हे करता कामा नाही पाहुण्याला. नाही तर माया पोरीची सोयरीक होणे नाही तुझ्यामुळं. जर सोयरीक मोडली ना माया पोरीची, फक्त तुझ्यामुळं मोडल, बाकी नाही काय कशामुळंच. डिस्कसिंग. मी इतकं चांगला विचार करते ग तुझ्याबद्दल, तुझ्या मुलीबद्दल. तुझ्या मुलीबद्दल मी चांगला विचार करते. आणि तू काय ग सारखं अशी टोमणी देत राहते मला? काय ग? मी पहिली बायको म्हणलंय, सखारामची पहिली बायको, कळलंय? आणि तू दुसरी आहे सखू. मी तुला लहान असून सकोताई म्हणते. आणि तू काय ग तू कुशल डोक्यावर बसली माझ्या? तर काय तू ग काय जर डोक्यावर बसली ना आखी मोडून जाशील तू. हो खिळखिळ होईल तो हाड खिळखिळ. सकाराम बघ सकाराम कशी बोलती ही. सारखा अपमान करत राहते. ए बाई आज खुशीची गोष्ट आहे बरं का माझ्या घरात. अशी रडू पडू नको माय. ती बोलले नाही तुला मी एवढी लगेच. रडू पडू नको काही. खुशीची गोष्ट आहे. माझ्या पोरीसाठी लई मोठी खुशी आहे आज. समजलं? चल होय तोंड नको दाखव आम्हाला. ते पहिलेच तो तोंड पाहायला मला आवडत नाही. इकून तिकून पाहते आणि ते रडकं तोंड नको दाखव मला. चल नाही काय घरात करू दे मला काम. आई दाखव कोणाकडची. सकारामजी बघितलं का सकारामजी? सखू काय बघ वाडाच काम नाही कळ. तू हिंमत कशी झाली तिला बोलायची? ए हो कशी झाली म्हणजे काय? कधी पण तिचा अपमान करते. शहाण्या मानाची नालायक बाई कुठली. सखाराम तू शांत बस ना. कळतं तुला काही? कळतं? पोरीला पाहुणे पाहिल्यावर नव्हत्या. कळलं असतं तर त्या बायाला घरात कशाला आणलं असतं. इतकी अक्कल असते याला तर. खन्नास एकदा पोरीचं लग्न होऊन गेलं असतं ना, मग मला काही वाटलं नसतं. आता पोरीची सोयरीक येईन, या अशा पंचायती होईन. आता गावातले लोक काही सांगते का काय त्या पाहुण्याला काय माहिती. सोयरीकी मोडल काय कमाल होणार आहे. कमाल एका चढी एक होणार आहे काहीतरी गोष्टी. अक्कल नाही ना. शहाणं सुरतं लेकरू घरामध्ये एवढं मोठं लग्नाचं. आणि कुशाल बाया घरात आणून ठेवली ती. ह्या पायकड्या तू चुप बाई. पाहुणे येणार आहे ना म्हणून शांत बसलो मी. आता अशी बदाडली असते की तुला लस बदाडली असती. बरं बदाडा आपण काय करणार ना दुसरं. बदाडणारच काहून बदाडसानच ना. एवढा संसार चालवला, एवढं सगळं वावरातले काम आवरते मी. तू चालतो नाही हलवत रस्त्यानं, काम ना होता काही. आता बदाडा सोयरीक पाहून मी आणते ना. पोरी सोयरीक पाहणं सांगत कोणला ना काही घेणं नाही. आता लग्न झालं असतं पोरीचं जर चांगला असते माणूस तर चांगला लोकांसोबत चांगला बोलला असता, राहिला असता, सोयरीकी पा म्हणला असता लोकांना तर. पण नाही आपल्याला या बाया पाहण्यातच आपला वेळ जातो.
बाय पाहिजे तर वेळ जातो ना आपला. सुमनबाई समजून सांगितला काही नाही तर माहीत का वाईट नाही. हो तुमच्या इतकं असं पण कोणी वाईट नाही हो मैत्रीण. तुमच्या इतकं कोणी वाईट असू शकत नाही. पाय सुमनबाई पाय पाय डबल तू म्हणशील की तूच करतो म्हणून. पाय मी आता चुपचाप आहे ना पाहुणे येऊ राहिला थोड्या वेळात. आता आवरून घे ना पटापटा. चुकू जा जा आवर पटकन बाई जा. हो जाते. कायच करा बाबा पुरीला सारखा फोन करते. किती फोन करते याला. किती फोन करू लागले. फोनच उचलत नाही. गेला की काय माहिती फोन पोरगी बघायला. किती फोन करते. ए मम्मी ए मम्मी ए मम्मी. अगं श्रुती काय झालं तुला. अरे मम्मी बघ ना ग फोनच उचलत नाहीये तो. आयुष फोनच उचलत नाहीये. बघ ना ग. फोन उचलत नाही तुझा. हो ना तू पप्पाला बोलली का पप्पाला तू. कधी बोलते तू पप्पाला. तू बोलली होती ना मी पप्पाला बोलते तुझ्या. आणि त्याच्या घरी सैरी घेऊन जाते म्हणली होती ना तू. का झालं ग आई मम्मी ग बोलणार ग तू पप्पाला लवकरात लवकर. कधी बोलणार आहे तू. अगं आज नक्की आता आज नक्की बोलते. तू रडू जाऊ नको ना. रडू नको तू. शांत बाई बरं बाई. परत डोकं दुखतं म्हणती. कधी बोलणार आहे का तू. कधी पप्पाशी. त्याची लग्न झाल्यावर बोलशील का. लग्न झाल्यावर मग काय फायदा ग. कायच करा बाप्पा पुरीला सांगितलं नाही एकदा. सांगितलं आपलं जमत नाही तरी बार फोन करते. कायच करावं आता. ए आयुष आवडलं का तुझं. हो आवरलं आई आवरलं. मी का रे किती वेळा फोन वाजता उचलत का नाही. काही नाही उचलतो. काही एवढं अर्जंट नाही एवढा. खूप वेळ सारखा फोन वाजतोय. एकदा उचल ना. काय ते बोलून टाकणार परत करणार नाही तो फोन. कोण येतं. हो उचलतो. आता आला ना उचलतो. नक्की उचलतो. हे काय ग तू काय टोपिंग गिपिंग गॉगल काय बाप्पा जसं काय तुला पाहुणे पाहायला येणार आहे का ग. मग मला तर नाही येणार आहे पण माझ्या बच्च्याला पोरगी पाहायला जायचं ना. असं इम्प्रेशन पडलं पाहिजे. इम्प्रेशन आपलं. हो मग काय हसतो. आवर पटकन. मी बाहेर उभी आहे. तुझ्या पप्पाला सांगते आवरायचं. हो फोन नेमका कोणाचा आहे. काय भानगड काय. कायच करा बाप्पा या पोरीला. काहीतरी भानगड दिसते. हा चिडला खूप. राग आला याला फोन बघून. अगं काय करते तू मम्मी. अरे हा तर त्या सुरतीचा फोन आहे. सुरती फोन करू तुला बार इतक्या वेळेस तिनं तुला फोन केला. हो ना आई बघ ना किती फोन करते सारखे फोन करत राहते. तिला चांगलं पोरगी पाय चाललो म्हणा मी. मग मागं लागू नको म्हणा. काय काट्या असते बाबा. जसे स्मार्ट पोरं दिसले नाही तर मागेच लागत्या भणक्यावाने अंगाच्या. अगं आई तिला सांगितलं तरी पण काय इतकी मागं लागली तू आहे ती. काय सांगू मला इतका राग येऊ लागला त्या पोरीचा. इतका राग येऊ लागला ना काय करावं काय नाही असं झालंय. आता येऊ दे तिचा फोन. येऊ दे असे बोलते बघ मी. आला परत. उचलला. हॅलो आयुष फोन का नाही उचलते. किती वेळचा फोन करते रे तुला मी. माझं जीव इकडे थोडं होते. तू फोन उचलत नाही तर. फोन उचलत जाय रे. मला नाही जमत रे. मला नाही करमत रे तुझ्याशिवाय. मी नाही राहू शकत रे. दुसऱ्या मुलाशी लग्न नको करू रे आयुष. ऐकतो ना आयुष तू. काय गे टवळे. काय माय पोराच्या मागं लागली कवाची. सांगितलं ना तुला त्यांना की मला पोरगी पाहायला जायचं म्हणून. काय बार त्याच्या मागं लागली. नाही करू शकत तो अशी लग्न. तो कळलं समजलं का. तू यासारख्या पोरीच्या घरात आणल्या तर काय होईल मग. अशा तर किती मागं लागतील माझ्या पोराच्या. कवाय भट्टक भावाने लाज वाटते ना. पोरगं नाही म्हणत त्याच्या माग पळती. नाही सांगितलं तुला त्यांना. नाही सांगितलं समजलं. काकू आईची आई तुम्ही. ओळखलं मी तुम्हाला. नमस्कार करते. नमस्कार. एकदा प्लीज मला आईशी बोलू द्या ना. एकदा द्या ना बोलू मला आईशी एकदा. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. खूप मी नाही राहू शकत आईशिवाय. प्लीज मला एकदा बोलू द्या ना त्याच्याशी. प्लीज काकू प्लीज. अजिबात जमणार नाही. त्याच्याशी कशाला बोलायचं तुला. नालायक बाई. बोल माझ्याशी काय बोलायचं तर माझ्याशी बोल. मूर्ख कोणी अंगाची. त्याला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही बोलायचं तुझ्याशी त्याला. समजलं. तर ठेव फोन. आणि परत फोन करायची हिंमत करू नको. ए मूर्ख बाई. मस्त आता नाही करणार हिंमत तुला फोन करायची ती. बरं आहे बरी बोलली तू. खरंच खूपच फोन करायची. खूपच त्रास द्यायची मला. आई सिरियस असेल ना. मला माहिती आहे आई सिरियस असेल. त्याची आई बोलली तरी तुझं असेल. तो का असं झाला. पहिलं ते किती चांगला होता. हा असा का झाला तो. याला काय झालं एवढं. कोण सुंदरी भेटली. किती बदलला
हा किती बदलला इतकं. त्याच्या आई मला काय बाय बोलली तरी पण त्याला काहीच कसं नाही वाटलं.